पाहिलं ना, आता सध्या 30 दिवसापासून बाप मरून पडलेला आहे आणि 20 दिवसापासून आईचं शरीर सडत आहे. पोरगा अमेरिकेत आहे, पैसा पाठवतो, काय त्या पैशाला करायचं? वर्तमानातली सध्या घटना आहे. डोळे उघडा आणि नीट जागे व्हा की आपण आपल्या आई वडिलांचा खरंच उपकार बुद्धीनं विचार करतोय का? निश्चितपणे नाही. म्हणून अपकार्याची भूमिका मातृपितृ सेवेत आहेत. त्यामुळे मातृपितृ सेवा करावी आणि उपकारी ते उपकाराची भूमिका नाही, मुळात ती कृतज्ञतेची भूमिका आहे, ती उपकाराची परतफेड आहे. म्हणून आपण कृतज्ञ होऊ नये तर कृतज्ञ. मांडव्य ऋषींची सुंदर अशी अनुशासन पर्वात महाभारतात कथा आहे. मांडव्य ऋषींनी आई वडिलांची सेवा केली नाही, त्यांना फार फार दुःख झालं, त्रास झाला. फार लांब कथा आहे, पण निश्चितपणे मांडव्य ऋषींना नारदांनी सांगितलं की तू अपकारी झालेला आहेस, तुला जर पुण्य मिळायचं असेल तर तू आईची सेवा कर. आईची सेवा केली, उपकाराची परतफेड झाली आणि मांडव्य ऋषींना सद्गती प्राप्त झाली. असा अपकार्याचा बहुमताचा विचार झाला. आता अल्पमताचा विचार पुढील विषयापर्यंत आपण सांगू. विठ्ठल विठ्ठल. उपकार म्हणजे काय? उपकार म्हणजे कृतज्ञ. कृतज्ञ म्हणजे अपकारी, त्याचं आपण विवेचन पाहिलं. आणि अपकारी म्हणजे कोण? क्षमा करा, उपकारी म्हणजे कोण? उपकारी म्हणजे कृतज्ञ. आता उपकार या शब्दात दोन शब्द आहेत. उप हा उपसर्ग आहे, अंकार हा काय आहे? धातू आहे. उप म्हणजे जवळ, अंकार म्हणजे करणे. उपकार म्हणजे जवळ करणे. आपल्याकडे पैसे नाही, फवारा मारायचा आहे, मित्रांना पैसे दिले आणि फवारा झाला, आता परत दिले तर म्हणते बरं झालं, उपकार झाले. परत दिले तर उपकारच झाले. किंवा ज्यांना घेतले तो जर चांगल्या मनाचा असेल, राजा बरं झालं, राजा उपकार झाले. किंवा नाही म्हणत तरी किमान लग्न असू दे, कार्य असो, अडलं नडलं असू दे, आपण उपकार ना त्याच्याबद्दल. कारण पैसा नसते तो जवळ करते आणि आपल्याला संपत्तीच्या जवळ नेते, त्याच्या कारणाने तो उपकार होते. त्याला उपकार असं म्हणतात, जवळ करणे. आता हा उपकार करण्यासाठी भगवंतानी या जगतात सृष्टीच्या आरंभालाच विचार केला की हे जग जर टिकायचं असेल तर उपकारी लोक केले पाहिजेत. हो, दान धर्म आणि केवळ त्याच्यात निस्पृहतेनं जीवन जगणारे असे तयार केले पाहिजेत. म्हणून पांडुरंगानी, परमात्म्यानी, भगवान विश्वनियंत्यांनी हे जेव्हा जग निर्माण केलं ना, तर उपकार देणारे, जगावर उपकार करणारी तत्व निर्माण केली. कोणती निर्माण केली सांगू का? मी नाही सांगत, सुभाषितकार सांगतात. काय सांगतात? रविश्चंद्राघना वृक्षा, रविश्चंद्राघना वृक्षा, नदी गावश्च सज्जनाः, येते परोपकाराय तुभ्यं, युगे देवेन निर्मिताः. सूर्यनारायण, रवी म्हणजे सूर्य, चंद्र म्हणजे चंद्र. विठ्ठल विठ्ठल. रविश्चंद्राघना वृक्षा, नदी गावश्च सज्जनाः, येते परोपकाराय तुभ्यं, युगे देवेन निर्मिता. युगाच्या आरंभाला सूर्य तयार केला. कशासाठी? उपकारासाठी. उपकार करतो, तेज देतो, बुद्धी देतो, सगळी ही ऊर्जा देतो आणि जगाला प्रकाशमान दीप्तिमान करतो. तो सूर्य नारायण जगावर उपकार करतो. त्याच्या उपकाराला बाजूला काढला तर शिल्लक राहील का सृष्टी सौजन्य? नाही महाराज. चंद्रदेवाने निर्माण केला. चंद्र शीतलता देतो. केवळ शीतलता देत नाही तर अमृत तत्व देतो, औषधी तत्व देतो. आपल्या घरची जी संतती मनुष्याची आहे, त्या संततीला कारण देखील सोमदेव आहे, चंद्रदेव आहे. कारण चंद्र हा विद्यापती, रसपती, अधिपती, औषधीपती, वीर्यपती अशा पद्धतीनं तो आहे. कारण चंद्राच्या प्रकाशानं, चंद्राच्या अमृत कणानं वनस्पतीत आणि अन्नात अमृत येतं. त्या अमृताचं सिंचन आपल्या उदरात येतं. त्या उदरातून रक्त, मांस, मज्जा आणि धातू पासून संतती, म्हणून वंशवृद्धीला कारण चंद्र आहे. त्यामुळे चंद्र संततीलाही उपकारक आहे आणि अन्नाला देखील उपकारक आहे. अन्नाला जर निर्माण करायचं असेल, शेंगा भरतील पण दाना पोकणार नाही जर थंडी पडली नाही तर. बरोबर आहे की नाही? चंद्राचा प्रकाश, चंद्राला जर बांधलं जमणार नाही. चंद्र प्रकाश नसला तर ते उत्तम पिकणार नाही आणि पिकल्यात त्याच्यात जो कस आहे अमृताचा तो निघणार आहे. म्हणून चंद्राचा किती
त्याच्यानंतर दुसरा, पण चंद्र तर पिकवण म्हणा, पण पिकवासाठी उगवलं पाहिजे. पण उगवल्यासाठी काय पडलं पाहिजे? पाऊस पडला पाहिजे. मग पाऊस कोण पाडतो? तोही उपकारी आहे. पाऊस कोण पाडते? शावर. शावर नाही पाऊस पडत, शावर पाणी पडते. शावर काय पडते? पाणी पडते. ढग पाऊस पडते. आपण म्हणतो पावसाळ्यात पाणी आलं, पाणी आलं. अरे पाणी नळाले येत असते, पाऊस आला म्हणायचं. काय भाषेचा प्रवाह, जाऊ द्या. समजलं नाही तुम्हाला? आपल्याला नाही समजलं एवढं तरी समजलं, आपल्याला नाही समजलं एवढं तरी समजलं, तरी भरपूर समजलं. काय समजलं? विठ्ठल विठ्ठल. पाऊस पाडणारा मेघराज आहे. तो विचारतं का हो की नाही नाही हे पाटील बुवाचं चांगलं सुपीक वावर आहे, हे लेखाची हागदोळी आहे, हे काही कामाची नाही आहे, इथं पडलं काय नाही पडलं काय? तो पाहिजे काय? हा 12 एकरे आहे आणि हा अल्प, हा काय रेशन कार्ड पिवं पाहत नाही. बरंच त्याचं काम आहे. नाही विचारित मेघांतरी शेत, मेघांतरी शेत, हरतरी शेत. नाही विचारित पाऊस पाडणं त्याचं काय आहे? स्वभाव आहे. तो निर्विकार पद्धतीनं पाऊस पडतो जगावर, सुजलाम सुफलाम करण्याचा उपकार करतो. मग नदी ही दुथड्या वाहते, दोन्ही गावांना तृप्त करते. वृक्ष ज्ञानोबरांनी तर ओवीत वृक्ष राजानं भरलेली, जो खंडावया घाव घाली ती लावणी जयाने केली, दोघा एकुची सावली वृक्ष या जगा. गोमाता उपकार करणारं तत्व आहे. तिच्या बछड्यापासून तर तिच्या शृंगापर्यंत, शेणापासून तर दुधापर्यंत सर्वांगाने गोमाता काय उपकारी आहे. अशी उपकारी गोमाता सूर्य देवता, चंद्र देवता, मेघराज, नदी माता, वृक्षराज या सगळ्यांचे जे 6 विचार मांडलेत ते एकट्यात आहे, ते सज्जनात आहे. सज्जनात आहे तर मग 6 कशाला निर्माण केलं? एकट्याला सर्वव्यापक नाही, सृष्टीकारक नाही, आणि एकट्यात जे आहे ते सगळ्यांमध्ये देखील आहे, पण सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. याच्यासाठी देवानी 6 केले आणि 7वे जे उपकार तयार केलेत ते सज्जन केलेत. का सज्जन केलेत? सज्जन हे उपकारी आहेत. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात, आमच्या जीवनात केवळ आणि केवळ उपकारच आहे. उपकाराशिवायच आमचं येणं आहे. किंबहुना उपकारासाठीच आलो, उपकारासाठी येथे उपकारासाठी आलो घरच्या वैकुंठी. इथून कशासाठी आलो? उपकारासाठी आलो. मग सूर्या चंद्रात उपकार आहे, पण संतात काय फरक आहे? सज्जनात काय फरक आहे? सूर्या चंद्रांमध्ये काय आहे तर अंशांशाला काहीतरी दोष आहे, पण सज्जनांमध्ये काही दोष नाही. कोणता दोष आहे? एक सूर्यामध्ये दोष नाही आहे का? आहे नाही का? आहे. आता बरं वाटते, पण उन्हाळ्या फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल आणि मे, लगन 2 मेचो, तपती गरमी का मोसम आया, आणि त्याच्यात मेकअप झालं आपलं मेकअपचा तोंडात येत नाही. काय करा? बरोबर आहे, मी यायचं तोंड त्याच्याशिवाय राहत नाही. होती कशी झाली मी तर ओळखलंच नाही. माझ्या घरची आम्हाला भेव लागते बाबा लग्ना फक्त तुम्ही दूर राहत जा. काय वाटो आले अनटोनी काय बा असो का म्हणे आली. जाऊ द्या, तो विषय नाही करत. पण तपती गरमी का मोसम आया, आणि मग काय वो इतर से धारा इतर जरा. मग ते रुमाल घेतो, तो पाण्याला लावते, पुसते 5,000 दिले. मरेल तपून राहिला, मरून राहिला, तपून राहिला. सूर्याने तुमचा मेकअप खराब नाही केला काय? केला ना. सूर्याला आग आहे.
आणि चंद्राला डाग आहे. डागाळलेला आहे चंद्र. डाग नाही आहे का? त्या अहिल्याला विचारा, त्यानं काय शहाणपणा केला तर बिचारीला भोगावं लागलं. हा चंद्राला डाग आहे, पण संत रूपी सूर्याला आग नाहीये. संत रूपी चंद्राला डाग आहे. तो अलांछन चंद्र आहे, तापहीन मार्तंड आहे. चंद्रमे जय अलांछन संत तापहीन मार्तंड संत ते सर्वाही सदा सज्जन. सज्जनात दोष नाही. सापडून जरी तुम्ही शोधलं तरी संतांच्या ठिकाणी सज्जनांच्या ठिकाणी दोष नाही. तुका म्हणे तैसा सज्जना दीपा नाही पाटे पोटी अंधिकार. सर्वांगे साखर अवघी गोड तुका म्हणे तैसा. सज्जनापासून पाहता अवगुण मिळेना. म्हणून या जगात सर्वश्रेष्ठ उपकार संत करतात. महाराज संत उपकार करतात एवढं समजलं, पण काय उपकार करतात? तुकोबराय म्हणतात उपकार काय करतात सांगा. काय सांगू उपकार? सांगायला देखील वाणी नाहीये, पण सांगा. तुकोबराय म्हणतात काय सांगू आता.
उपकार संत आमच्यावरती करतात. अभंग सोपा वाटतो पण तितका सोपा नाही, आणि विचारच केला तर त्याच्यापेक्षा सोपा दुसरा कोणताच नाही. संत उपकार करतात. काय करतात? उपकार करतात. कोणते करतात? जगद्गुरु श्री तुकोबराय म्हणतात अभंगाच्या पहिल्या चरणात शेवटच्या क्रियापदात जागविती, अभंगाच्या तिसऱ्या चरणात शेवटच्या क्रियापदात शिकविती, आणि अंतिम चौथ्या चरणात आणि शेवटच्या क्रियापदात सांभाळिती. संत कोणते उपकार करतात? जागविती, शिकविती, सांभाळिती. एवढंच करतात. एवढं सगळं करायसाठी तिथून इथं येतात. बरोबर आहे. काय म्हणतात? तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. पण जागविती हा उपकारच आहे का? नाही नाही, उपकार नाही. आणि जागवून हा जर उपकार आहे तर मच्छरही उपकारच करते. मग करत नाही का मच्छर? ढेकणं मच्छर तुमच्यावर उपकारच करते. कुत्रे उपकारच म्हणा, जागवते ना. तुम्हीच तर म्हणता जागविती म्हणजे उपकार आहे. अरे पण मच्छर जागवते तर त्या शोषणासाठी जागवते, आणि संत जागवते ते पोषणासाठी जागवते. मच्छर ने तुमको काटा ये उसका जुनून था, पुचकुन करते पुचकुन पडते. मच्छर ने तुमको काटा ये उसका जुनून था. आता खाजून खाजून आपण काय करतो? आता ते गेला खाजून राहिला. मच्छर ने तुमको काटा ये उसका जुनून था, तुमने उस जगह खुजाया ये तुम्हारा सुकून था. म्हणजे मारलं कोण नाही त्याले, गोष्टी तर मोठा करता. नाव त्याला का वाघ मारे आणि मच्छर ना मारला पळून गेला. काय का वाघ मारे बरंच झालं नाही तर. मच्छर ने तुमको काटा ये उसका जुनून था, तुमने उस जगह खुजाया ये तुम्हारा सुकून था. तुमने उसे नहीं मारा. क्यों नहीं मारा? तुम्हारे अंदर उसके अंदर तुम्हारे तो खून था, इसलिए तुमने नहीं मारा. हे मच्छराचं सोडून देऊ, जास्त भोंगोंग करण्यात मजा नाही. हा संता मला काय जागवतात? धनदारा पुत्र मागाय सगळे देन धन. धनाच्या माग ही सगळी दुनिया आहे. महाराज म्हणतात धन आपलं नाही. याचा अर्थ धन कमवायचं नाही का? कोणत्याही साधू परंपरेनं कोणत्याही संप्रदाय पद्धतीनं धनाला कमवायचं नाही असं सांगितलं नाही. धन कमवल्याच गेलं पाहिजे. एकाचे 21 झालेच पाहिजे, 5चे 50 झालेच पाहिजे. येल मांडवावर तुमच्या छात्यावर तो नाही बसला पाहिजे. फक्त एवढं करा लागते, बाकी काहीच नाही करा लागत. धन कमवलंच पाहिजे. धन हा पुरुषार्थ आहे. काय करा लागते धनाचं? धन हे काळाचे, काय देह हा काळाचा, धन कुबेराचे नि येथे मनुष्याचे. काही प्रमाण असे घासून घासून झाले. पाकिट घेतलंच पाहिजे पण त्याची किटकिट नसली पाहिजे. बरोबर आहे की? याच्यामध्ये नाही काय सांगू तुम्हाला.
काही काही म्हणतात नाही 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 नाही, धनानं काय, अरे धनानं जे होते ते काय नसणे होत. गोट करे, नोट करे, चिल्लर करे. पावर तुम्हाला सगळं कीर्तन येते तुम्हाला कीर्तन येते पण पुरं नाही येत ना. अर्ध शेपूट मागच राहते, अर्ध शेपूट इकडे लावा लागते. आणि असो तुम्ही करा, किरकिर करा, तन करा, त्याच्याशिवाय कीर्तन होत नाही. किरकिर तन, किरकिर तन, असं करून काय आपण पैसे कमवा.